अजून एक जे कॉमन क्वेश्चन म्हणा किंवा एक कॉमन गोष्ट लोकांची मला जी म्हणजे निदर्शनात आली आहे, जे लोक विचारतात मला मॅक्सिमम क्वेश्चन, त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही काय साधना करावी, नामजाप करावं की है ना, कुठे ध्यान करावं किंवा मेडिटेशन करावं, कसं आम्ही देवाला प्राप्त करू शकतो, कुठला मार्ग बरोबर आहे, ह्या गोष्टी खूप जास्त त्यांच्या डोक्यात येतात आणि विचारतात मला लोक की काय करायला पाहिजे, कोणता मार्ग बरोबर आहे किंवा कोणता मार्ग आपल्यासाठी खूप चांगला आहे. ओके, ज्याने आपण साधना, बेसिकली साधना म्हणजे पहिलं तर हे क्लिअर करते, साधना म्हणजे देवाला प्राप्त करायचा मार्ग. ठीक आहे, एक लिफ्टने जातो, एक शिडीने जातो, एक एरोप्लेनने जातो, एक हेलिकॉप्टरने जातो. तर आपण असं नाही म्हणू शकत की कुठला मार्ग चुकीचा आहे किंवा बरोबर आहे. ठीक आहे, मार्ग सगळे बरोबर आहे, पण ते तुमच्यावरती डिपेंड करतं. ठीक आहे, काही लोक ध्यान करतात, तर ती लोकांचं नेहमी असतं की मूर्तीपूजा वगैरे काय आहे, म्हणजे तुम्हाला काय दिसतं त्याच्यामध्ये, तुम्ही हे कसं करू शकता. आपण असं नाही म्हणू शकत की ही पद्धत चुकीची आहे किंवा ही पद्धत बरोबर आहे. आता मी पास्ट लाईफ रिग्रेशन करते है ना, आकाशिक रीडिंग करते, तर मी नेहमी सांगते पास्ट लाईफ रिग्रेशन ना सगळ्यांसाठी नाही आहे. ज्यांचं व्हिज्युअलायझेशन चांगलं आहे, जे लोक व्यवस्थितरित्या गोष्टी बघू शकतात किंवा है ना, एक ती थर्ड आय चक्र त्यांचा ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, त्या लोकांना त्या गोष्टी ना खूप व्यवस्थितपणे एक्सप्लेन करता येतात, सांगता येतात, बोलता येतात. ठीक आहे, पण प्रत्येक माणसाला ती एबिलिटी असेल असं महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपण असं म्हणू शकतो की ते लोक चुकीचे आहेत असं नाही आहे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय कमी आहे असं नाही आहे. ठीक आहे, जसं काही नर्सरी जर आपण बघितलं, नर्सरीची मुलं, त्यांचं पुस्तक बघितलं ना, त्यांना पिक्चर दाखवलं जातं, जास्त मोठे मोठे पिक्चर्स असतात, नर्सरी, ज्युनियर, सिनियर, आणि लिहिलेलं कमी असतं. ठीक आहे, बिकॉज दे कनेक्ट थ्रू दिस, म्हणजे ना पिक्चरशी जास्त कनेक्टिव्हिटी असते, जास्त कनेक्ट होतात, ते जास्त फील करू शकतात, बघू शकतात, इमॅजिन करू शकतात. इमॅजिनेशन जर वीक असेल तर आपण ते देतो पुस्तक, है ना. तिथेच कुठेतरी मोठ्या स्टँडर्डमध्ये जसं जसं तुम्ही ग्रो करता तसं तसं तुमच्या बुकमध्ये पिक्चर्स कमी होत जातात, बिकॉज यू नो दॅट, है ना, की काय कुठे आहे, कसं आहे, कुठला रंग कसा आहे. तिथे लाल रंग लिहिल्यानंतर लाल रंग दाखवत नाही. ठीक आहे, कारण त्याची गरज नाही पडत तुम्हाला, बिकॉज तुमचं व्हिज्युअलायझेशन किंवा ते कॉन्शियसनेस तेवढं वाढलेलं आहे की तुम्ही ते समजू शकता. ओके, बोलल्यानंतर पण काही लोक अशी आहेत ना, जर तिकडे फक्त रेनबो लिहिलंय आणि त्यातले 7 कलर तुम्ही स्वतः इमॅजिन करू शकता, त्या लेवलपर्यंत त्यांचा कॉन्शियसनेस पोचलेला आहे. ठीक आहे, तर त्यांना पिक्चरची गरज नाही आहे, त्यांना मेडिटेशनची गरज नाही आहे. ते लोक ह्या स्टेजमध्ये आहेत की अहम ब्रह्मास्मी. कळलं का तुम्हाला? असं, तर हे कुठेतरी ना 3 स्टेजेस आहेत आपण असं म्हणू शकतो. एक माणूस जो मूर्ती बघून, आरती करून, भजन करून, है ना, ते कनेक्ट, ओके, विथ युनिवर्स, ते लोक कनेक्ट करतात त्या देवाशी, त्या युनिवर्सशी. ते चुकीचं आहे असं बिलकुल नाही आहे, एकदम बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ज्या गोष्टीमधून तुम्हाला शांतता भेटते आणि समाधान भेटतं, ज्याने तुम्ही त्या युनिवर्सशी कनेक्ट करू शकता, दॅट इज ऑल्सो साधना. ठीक आहे, आरती करणं, भजन करणं, पूजा करणं, दॅट इज ऑल्सो साधना. 15 मिनिटासाठी तुम्ही मन एकाग्र करू शकलात, है ना, एखाद्या मंत्रामुळे, एखाद्या आरतीमुळे, एखाद्या भजनामुळे, डेफिनेटली दॅट इज ऑल्सो साधना. ठीक आहे. सेकंड, जर तुम्ही है ना मेडिटेशन करताय, कोण 2-2 तास करतं, 3-3 तास करतं, ओके, दॅट इज त्यांची कॅपॅसिटी. पण तुम्ही 15 मिनटं पण करू शकलात. तुम्ही, जसं मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेलेच आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता की हाऊ टू कनेक्ट, है ना, थर्ड आय चक्राच्या थ्रू युनिवर्सला किंवा देवाला. तसं करू शकताय 5 मिनिटात, 10 मिनिटात, 1 तासात, वॉट एव्हर टाईम ड्युरेशन, दॅट इज ऑल्सो साधना. हे पण चुकीचं नाही आहे, हे पण बरोबरच आहे. ठीक आहे, तर जरुरी नाही आहे की मंदिरात जाऊन तुम्हाला भजनच करायला पाहिजे. खूप लोक म्हणतात की यार मंदिरात का जायचं मग, है ना, हे का करायचं, आरती का करायची, पूजा का करायची. ओके, आतून असलं तर बस, डेफिनेटली आतून असलं तर बस, नो प्रॉब्लेम इन इट. ओके, आणि तिसरी जी लोक आहेत, जे लोक म्हणजे ते लोक मानून बसलेत, ओके, की
मीच तर आहे, मी बाहेर काय शोधतोय, म्हणजे बाहेर काहीच नाही आहे, जे आहे ते माझ्यामध्ये आहे. बेसिकली अहम ब्रह्मास्मी आपण जसं म्हणतो की मीच तर सगळं आहे, जे श्रीकृष्णांनी भगवद्गीतामध्ये पण सांगितलं आहे, मी सगळ्यांमध्ये आहे. तुमचा ना दृष्टिकोन बदलून जाईल, जगाला बघायचा, युनिवर्सला बघायचा. म्हणतात लोक खूप जास्त, आजकाल ते पण खूप ट्रेंड चालू आहे की म्हणायचं अहम ब्रह्मास्मी वगैरे. पण तुम्ही त्या दृष्टीने स्वतःला बघताय, पण तुम्ही लोकांना बघताय का? तुमचे दुश्मन आहेत, तुम्ही दुश्मनाला दुश्मनच समजताय. ठीक आहे, असं नाही समजत आहे की माझ्यामध्ये जर कृष्ण आहे तर त्याच्यामध्ये पण कृष्ण आहेच ना, बरोबर. कर्म असतील आमच्या दोघांचे, त्यामुळे दुश्मनी झाली असेल, ठीक आहे. पण अल्टिमेटली जो आत्मा आहे तो तर त्याचा पण परमात्मा आहे, माझा पण परमात्मा आहे. सो बेसिकली एका लेवलवरती आम्ही सगळे एकच आहोत. तुम्ही किती राग द्वेष त्याच्याबद्दल धरून ठेवलाय, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कळलं? तर जेव्हा तुम्ही असं शून्यामध्ये येताल ना, इट्स अ अल्टिमेट स्टेज आपण म्हणू शकतो की मला कोणीही चुकीचं दिसत नाही आहे, मला कोणी बरोबर दिसत नाही आहे, मला सगळे म्हणजे देव दिसत आहेत, है ना, देवाचीच रूपं दिसत आहेत. जी चूक होते त्या शरीराची होते, ओके, त्या व्यक्तीच्या नावाची होते, पण ह्याच्यामध्ये त्या आत्म्याचं रोल नाही आहे. मी नेहमी लोकांना सांगत असते की ना, हो पोनो प्रेयर करा. तर लोक म्हणतात त्यांनी एवढं वाईट केलं माझ्याबरोबर, मी का म्हणू, है ना, माझ्याकडनं होत नाही, मी नाही फॉरगिव्ह करू शकत, मी नाही माफ करू शकत. तुम्हाला माफ त्याला नाही करायचं आहे, तुम्हाला माफ त्या आत्म्याला करायचं आहे. आज जर तो माझ्याबरोबर चुकीचा वागत असेल, डेफिनेटली मागे कधीतरी मी त्याच्या आत्म्याला तेवढं डीप पेन किंवा तकलीफ दिली होती, त्यामुळे आज तो अशा प्रकारे माझ्याबरोबर वागतोय. हे एक्सेप्टन्स आणणं ह्याच्यापेक्षा मोठी साधना नसू शकते. ठीक आहे, आयुष्यामध्ये देवाला प्राप्त करायचा सगळ्यात सुंदर मार्ग आपण हा म्हणू शकतो की लेट गो करा. नाही पटत आहे त्या शरीराशी, डिस्टन्स बनवा, है ना, संपून टाका, पण मनामध्ये राग ठेवू नका, द्वेष ठेवू नका. बिकॉज ह्या गोष्टी तुम्हाला मग अगेन त्या सायकलमध्ये अडकवतील, है ना. पुढच्या जन्मात परत जाऊन बघायला लागेल, अरे बापरे, कोणावर काय रिझॉल्व नव्हतं झालं माझं. समोरचा माणूस करतोय नाही करतोय दॅट डझंट मॅटर, ओके. तो संपवतोय नाही संपवतोय, तो माफ करतोय नाही करतोय, तुम्ही तुमच्याकडनं माफी मागा, माफ करा आणि फिनिश करा. 50% तरी प्रॉब्लेम रिझॉल्व होईल की नाही. आणि इथे कसं आहे माहिती आहे का, तो माणूस ए आहे, तुम्ही बी आहात, ठीक आहे. तुम्ही तुमच्याकडचे जे प्रॉब्लेम आहेत ते रिझॉल्व केले, ठीक आहे. तर आता हा बी जो आहे तो पुढे जाणार, सी बरोबर जे काही कर्म असतील ते बघेल. हा ए जो आहे जर त्याने माफ नाही केलं तर मग तो तिथेच राहणार, ठीक आहे. परत कोणीतरी दुसरा डी येणार याच्या आयुष्यामध्ये ए बरोबर, ठीक आहे. पण सेम पॅटर्न त्याला दिसेल की यार ह्याच्याबरोबर पण तेच झालेलं, परत पण तेच झालं, परत पण तेच झालं. बिकॉज तो शिकला नाही आहे ना ते माफ करणं, लेट गो करणं. बेसिकली आपण जे काय बघतो ना, आकाशिक रीडिंग किंवा पास्ट लाईफ रिग्रेशन, सगळ्यांमध्ये एकच जी मेन गोष्ट मला दिसली आहे, माफ करा, माफी मागा. मॅक्सिमम लोकांचं जे मी बघितलं आहे ते हेच आहे, ठीक आहे. तर कारण आपण तिथे लेट गो करत नाही, सरेंडर करत नाही, संपवत नाही आणि त्या गोष्टी आपल्यासोबत घेऊन पुढे येतो. पुढे आल्यामुळे हे कर्मा बनतात, कॉर्ड बनतात, ठीक आहे. मध्ये कॉर्ड कट करायला आपल्याला परत मागे जावं लागतं, बरोबर. त्याच वेळेला माफ करून टाकलं असतं, त्याच वेळेला रिझॉल्व करायला केलं असतं, तर मग आता हा गुंता इथपर्यंत आला नसता ना. कळलं? तर नाही गरज आहे काही करायची, कोणती साधना करू नका तुम्ही. मी अहम ब्रह्मास्मी म्हटल्यानंतर तुम्हाला प्रत्येक झाडात, प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला देव दिसायला पाहिजे, ठीक आहे. तर तो हात कापायला पाहिजे. जर एक कॉक्रोच पण माझ्या समोर आहे तर मला भीती वाटेल, ओ गॉड मी ह्याला हार्म कसं करू, ठीक आहे. मी उचलून त्याला बाहेर टाकून देईल, मी त्याला नुकसान नाही पोहोचवणार, ठीक आहे. सो हे जेव्हा कॉन्शियसनेस तुमच्यामध्ये येईल ना, त्यावेळेला तुम्ही म्हणू शकता की अहम ब्रह्मास्मी. तेव्हा त्याचं ॲक्च्युली अर्थ तुम्हाला कळाला असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. पण तोपर्यंत तुम्हाला त्या कॉन्शियस लेवलला हळूहळू डेव्हलप करावं लागेल, स्टेप बाय स्टेप. एकत्र एकाच वेळेला सगळ्या गोष्टी घडत नाही. पण ह्याच्यापेक्षा मोठी साधना कुठलीच नाही आहे, ठीक आहे. तुमच्या आयुष्यामध्ये
जर तुम्हाला ते अल्टिमेट हे म्हणजे मोक्ष किंवा अल्टिमेट युनिवर्स किंवा देवाशी कनेक्ट करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आत्मसात करणं अति 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 महत्त्वाचं आहे. दुसरं कुठलाही उपाय करायचा